महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। गॅस चालू नाही ना, गॅस पाईपलाईन नाही चालू झाल्या, म्हणजे सगळंच बदलावं लागतं, त्याला स्फोट होईल। नाशिकच्या इंदिरानगर परिसरात आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संपूर्ण इमारतीतील 20 मीटर जळून खाक झालेत। इंदिरानगर येथील वडाळा परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर चौक पखाल रोडवरील खोडेनगरमधील माधव अपार्टमेंटमध्ये आज सकाळी सुमारे 9:15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। इमारतीच्या खाली असलेल्या इलेक्ट्रिकल मीटर बॉक्समध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। या आगीत इमारतीतील सर्व 20 मीटर जळून खाक झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मीटर बॉक्समधून धूर येत असल्याचे विठ्ठल रुक्माई मंदिराचे संस्थापक अध्यक्ष सुनील माधव खोडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ अग्निशामक दल आणि अशोका मार्ग येथील विद्युत विभागाला माहिती दिली। अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली। विजेचा दाब कमी जास्त होत असल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज नागरिकांनी व्यक्त केला असून जळालेल्या 20 मीटरची भरपाई विद्युत विभागाने द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे।